झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती इकडे रूममध्ये झोपलेली असते, परंतु आता तिला आपल्या ह्या अर्णवला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या ज्या काही मनामध्ये अर्णवविषयी प्रेम आहे, प्रेमाची कबुली जी आहे ती व्यक्त करायची असते। त्यामुळे आता ईश्वरी ही प्रत्येक वेळेस ह्या अर्णवबरोबर खूप काही स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न करत असते, कारण ईश्वरी खऱ्या अर्थाने अर्णवच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झालेली असते। तिला प्रत्येक ठिकाणी अर्णवच दिसत असतो आणि जेव्हा ती झोपलेली असते तेव्हा ती इतकी काही स्वप्न रंगू लागते की आपण अर्णव सरांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मनामध्ये जे काही अर्णव सरांविषयी प्रेम आहे त्याची कबुली द्यायची आहे स्वप्न पडत असतं। आणि आपण या अर्णव सरांना गुलाबाचे फूल देऊन अर्णव सरांना कशा प्रकारे प्रपोज केलं आणि अर्णव सर आपल्याला कशा प्रकारे थँक्यू बोलले हे सुद्धा सर्व क्षण आठवत असतात। आणि आपण जेव्हा या अर्णव सरांना प्रेमाची कबुली दिली तेव्हा अर्णव सर आपल्यावर किती खुश झाले हे सुद्धा सर्व क्षण आठवत असतात। आणि जेव्हा ईश्वरी हे सर्व स्वप्नामध्ये बघत असते तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या साईडना झोपलेला असतो आणि साईडला तिथे झोपलेला असताना ईश्वरी ही झोपेमध्ये बडबड करत असल्याचे चित्रसुद्धा अर्णवला दिसून आलेले असते। कारण जेव्हा अर्णव हा जागा होतो तेव्हा तो थोडासा पडदा बाजूला करून बघतो तर ईश्वरी जी आहे ती आता थँक्यू सर, थँक्यू सो मच सर असं बडबडत असते। तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि तो आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी चक्क झोपेमध्ये बडबडते असं पण अर्णव हा बोलत असतो। अर्णवचा जो विश्वास आहे तो बसत नाही। त्यानंतर अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की ही मी सिंदूर चक्क मला थँक्यू सर असं बोलते असं पण इकडे अर्णव हा म्हणत असतो। आणि त्याच वेळेस मित्रांनो ईश्वरीचं हे सत्य बघून अर्णवला इतका काही आनंद झालेला असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अर्णवने सुद्धा ईश्वरीला आपण हे ईश्वरीचा जो काही बर्थडे असल्याचं सरप्राईज तिला दिलं, त्यामुळे ईश्वरी सुद्धा तेवढीच खुश झालेली असते। कारण अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला सर्व पदार्थ जे आहे ते प्रेमाने भरवत असतो आणि हे सर्व बघून या लावण्याचा खूप जळफळाट होत असतो। दुसरीकडे मामी ज्या आहेत ईश्वरीला अर्णवने जो ड्रेस आणलेला असतो त्या ड्रेसच्या फोटोमध्ये या मामींनी या तिच्या आईच्या सुप्रियाचा आणि अर्णवच्या बाबांचा जो एकत्र असल्याचा फोटो आहे तो लपून ठेवलेला असतो। आणि ती आपल्या मनाशी बोलते की ईश्वरी बघ आता कसा धमाका होतो। आता अर्णव ह्या ईश्वरीचा वाढदिवस जो आहे तो कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार आणि ईश्वरीला आईचं सत्य समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद।